मी याला करिअर ट्रेजर मॅप म्हणतो, कारण हे एक आपण जे म्हणतो खजिना शोधण्यासाठी जसा एक मॅप असतो, सिक्रेट मॅप असतो, तसा हा मॅप आहे. हा मॅप खूप सोपा आहे. तुम्ही जर योग्यरीतीने त्याचा इम्प्लिमेंट केलं, तुम्ही जर योग्यरीतीने आपल्या आयुष्यामध्ये त्याचं अंगीकारलं, तुम्ही जर योग्यरीतीने त्याचा अभ्यास केला, तुम्ही जर अतिशय प्रामाणिकपणे त्याच्यावर उत्तरं दिली आणि तुम्ही जर अतिशय प्रामाणिकपणे त्या उत्तरांचे प्रश्न शोधण्याचा प्रयत्न केला किंवा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला तर खूप फायदा होईल. तर हा ट्रेजर मॅप तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर करतो. इकिगाय म्हणजे काय? जपानमध्ये सदर्न जापान म्हणजे दक्षिण जपानकडे ओकिनावा नावाचं एक शहर आहे, छोटंसं शहर आहे. आणि त्या ओकिनावाचा नाव एवढं मोठं आहे झालं आहे की त्या 2 गोष्टींसाठी ते मोठं झालं जगभर. पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे कराटे जी आपली संरक्षण व्यवस्था आहे, वैयक्तिक संरक्षण प्रणाली म्हणता येईल असं. कराटेचा उगम हा ओकिनावामध्ये झाला. ओकिनावावर जेव्हा जपानी लोकांनी अटॅक केला होता, जपान युनिफाईड व्हायच्या आधी, त्यानंतर अटॅक केल्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी परत शस्त्र उचलू नये म्हणून या विजयी झालेल्या जपानी लोकांनी ओकिनावामधल्या लोकांच्या हातातून सगळी शस्त्र काढून घेतली. त्यानंतर ओकिनावामधल्या लोकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी कराटेचा म्हणजे स्वतःच्या हातांचा आणि बॉडीचा वापर करण्याचा जो नवीन पद्धत विकसित केली ती म्हणजे कराटे. त्यानंतर ओकिनावा अजून एका गोष्टीसाठी खूप जगप्रसिद्ध आहे, तो म्हणजे ब्लू झोन. ओकिनावामध्ये जगामध्ये तो एरिया आहे 100 वर्षांपेक्षा अधिक आयुष्य असलेले सगळ्यात जास्त वृद्ध जोडपे किंवा गृहस्थ किंवा गृहिणी किंवा माणसं, थोडक्यात 100पेक्षा जास्त सेंटेनेरियन्स, 100पेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती सगळ्यात जास्त ओकिनावामध्ये राहतात. त्याच्यामागचं कारण पण तसं आहे. त्यांचे राहणीमान, खाण्याच्या पद्धती, वातावरण किंवा एकंदरीत वे ऑफ लाईफ जो आहे तो खूप वेगळा आहे आणि तेच सिक्रेट मॅप आहे. बेसिकली करिअर म्हणजे फक्त पैसा कमावणं, EMI भरणं आणि 58, 55, 60 वेळी डॉक्टरने सांगितलं म्हणून रिटायर होणं हे करिअर नाही आहे. अंडरस्टँड आपल्याला हे करायचं आहे. करिअर म्हणजे काय? शेवटी आपण बेसिकली एक गोष्ट मी तुमच्या शेअर करतो, खूप पर्सनल आहे, पण काही लोकांना आवडेल, काही लोकांना आवडणार नाही, तरी पण सांगतो की माझे आजोबा 1955 वगैरे मुंबईमध्ये काम केलं, त्याने नंतर ते गावी म्हणजे साताऱ्याला आले. तर ते नेहमी असे म्हणायचे की माणसाच्या लग्नामध्ये किती माणसं येतात त्याच्यापेक्षा माणसाच्या मैतीला, म्हणजे माणूस जेव्हा अंत्यक्रियेला किती माणसं येतात त्याच्यावरून त्याच्या आयुष्याची खरी किंमत कळते. त्याचं करिअर यशस्वी होतं की अयशस्वी होतं किंवा कुठल्या प्रकारे तो यशस्वी झाला हे त्याच्या लग्नामधल्या गर्दीवरून नाही तर त्याच्या अंत्ययात्रेच्या गर्दीवरून ठरवावं, असं त्यांचं नेहमी म्हणायचे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. ट्राय टू अंडरस्टँड त्यांनी किती पैसा कमावला. मी जर तुम्हाला साधा प्रश्न विचारला की इतिहासातल्या अशी व्यक्तींची नावं सांगा जे तुम्हाला अजूनही आठवतात, इतिहासातल्या म्हणतो मी, गेली 50 वर्ष सोडून द्या, तुम्हाला त्याची माहिती आहे म्हणून, इतिहासातल्या अशा व्यक्तींची नावं सांगा जे तुम्हाला आठवतात लगेच. 5 व्यक्ती 10 व्यक्ती सांगा. आता ह्या व्यक्ती तुम्ही असा सर्च केला का याच्याकडे पैसे किती होते, यांनी सक्सेस किती मिळवलं, या लोकांनी समाजासाठी आणि लोकांसाठी काय केलं, त्यामुळे त्यांचं नाव जे झालं, शास्त्रज्ञ असतील, शिवाजी महाराज असतील किंवा इतर रूलर असतील, सम्राट अशोक असेल, या लोकांनी जे कार्य करून ठेवले त्यासाठी ओळखले जातात. किती पैसा होता, कारण हे सगळे लोक काम करत असताना तिकडे धनाढ्य लोक पण भरपूर असतील, सावकार लोक भरपूर असतील, पैसेवाले लोक भरपूर असतील, त्यांची नावं आपल्याला लक्षात का नाही येत? कारण त्या लोकांनी आपल्या लक्षात राहावं, लोकांनी आपण गेल्यानंतर पण लक्षात ठेवावं असं काही केलेलंच नाही. म्हणून करिअर म्हणजे बेसिकली काय की हे सगळं ज्या गोष्टी आहेत, पैसा कमवणं हा महत्त्वाचा पार्ट आहे. मी म्हणत नाही की पैसा कमवू नका, पैसा हा आयुष्याचा अविभाज्य अंग आहे, पण पैशा व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी आहेत. आणि करिअर सक्सेसफुल होणं म्हणजे पगार घेणं आणि पगार त्या लाखोमध्ये असणं आणि ते पगार 7 डिजिट्समध्ये असणं हे नाही. हे कळायला पण 20 वर्ष जातात आणि 20 वर्ष गेल्यानंतर जेव्हा कळतं तोपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणून करिअर मॅपिंग महत्त्वाचं. 30 ते हे लॉंग टर्मबद्दल बोलतो आपण, म्हणून करिअर मॅपिंग महत्त्वाचं. आणि त्यासाठी इकिगाय इज अ सिक्रेट ट्रेजर मॅप. का तर याच्यामध्ये इकिगायमध्ये काय करतात, हे जे 100 वर्षापेक्षा जास्त जगलेले लोक आहेत त्यांचं राहणीमान, दिस इकिगाय इज देअर वे ऑफ लाईफ. इट इज जॅपनीज कन्सेप्ट मिनिंग अ रिझन फॉर बिंग. आपण कशासाठी जगतो बेसिकली, त्याच्यामध्ये पैसा पण येतो, इम्पॉर्टंट, पण त्याच्या व्यतिरिक्तच्या गोष्टी आहेत. आपलं कन्फ्युजन असं आहे की आपण 4 गोष्टीपैकी एकावरच फोकस केला आणि बाकीच्या 3 गणतात किंवा बाकीच्या 3 ठिकाणी आपण गडबड करतो आहे, त्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो आहे, त्यामुळे आपण वी आर नॉट हॅपी, त्यामुळे स्ट्रेस, आपलं करिअर सक्सेसफुल वाटत नाही आपल्याला किंवा नसतंच ॲक्च्युली. म्हणून ह्या गोष्टी महत्त्वाच्या. त्यासाठी आपण इकिगाय बघूया. जॅपनीजमध्ये इकिगायचा अर्थ होतो रिझन फॉर बिंग, आपल्या अस्तित्वाचं कारण. एवढा त्राण घ्यायची गरज नाही, सिम्पल आहे एकदम. पहिला प्रश्न काय म्हणतात ते, व्हॉट यू लव्ह. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करतो त्याचे 4 पार्ट केले त्यांनी. व्हॉट यू लव्ह, व्हॉट यू आर गुड ॲट, व्हॉट यू लव्ह, व्हॉट यू आर गुड ॲट, व्हॉट यू कॅन गेट पेड फॉर अँड व्हॉट द वर्ल्ड नीड्स.
या 4 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपलं करिअर यशस्वी होऊ शकतं. आपल्याला काय आवडतं, आपण काय चांगल्या प्रकारे करू शकतो, आपण कुठलं काम चांगल्या प्रकारे करू शकतो, आपल्याला कुठल्या कामाबद्दल मोबदला मिळू शकतो पैशाच्या स्वरूपात, आणि आपण ते काम केल्यामुळे जगातली कुठली माणसांची गरज किंवा माणसांसमोरची समस्या आपण सोडू शकतो. या 4 गोष्टी जर आपण मनापासून केल्या तर आपल्याला आयुष्यामध्ये खरोखर यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. समजलं? मी रिपीट करतो. आपल्याला काय आवडतं, आपण आता काय होतं आहे, ह्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या बरेच लोक या 4 पैकी एकाच गोष्टीवर फोकस करतात किंवा 2च गोष्टीवर फोकस करतात किंवा काही लोक 3वर करतात. जसे जसे आपण नंबर वाढतो 4 पैकी 1, 2, 3, 4 तसं माणूस जास्तीत जास्त यशस्वी होत राहतो. काही लोक व्हॉट यू लव्ह, आपल्याला जे आवडतं तेच करतात. पैसा मिळतो का नाही माहीत नाही, आपल्याला येतं का नाही ते पण माहीत नाही, आपण त्यामुळे समाजाला काय देतो आहे का किंवा जगातला कुठला प्रश्न सोडवतो आहे का ते पण माहीत नाही. प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट, आपल्याला आवडतो आहे ते आपण करत नाही, पण काहीतरी करतो आहे जे चांगलं करतो आहे. ओके, त्यामुळे तुम्ही सुखी नाही आहे, तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट येत नाही कारण तुमच्या आवडीचं प्रॉडक्ट नाही येतं. तुम्हाला पैसा मिळतो आहे का तो पण मिळत नाही, तुम्ही कुठला प्रश्न सोडवत आहे का तो पण मिळत नाही. हे जे कॉम्बिनेशन आहेत त्यानुसार माणसाच्या आयुष्याचं सक्सेस, यश हे ठरतं. त्यासाठी हा इकिगाईचा जो चार्ट आहे, पेन डायग्राम म्हणतात त्याला, तो खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही जर पाहिलं मध्ये व्हॉट यू लव्ह आणि व्हॉट यू आर गुड ॲट, आपल्याला काय आवडतं आणि आपण काय चांगलं करू शकतो, हे जर एकत्र आलं तर त्याला पॅशन म्हणतात. आपली आवड निवड जी आहे, पॅशन म्हणजे आपल्याला मनापासून आवडणारी एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि आपण ते काम चांगलं करू शकतो म्हणजे पॅशन. आपल्याला आवडते एखादी गोष्ट आणि आपण त्यामुळे जगाचा कुठला तरी जगामधला किंवा कम्युनिटीमधला, समाजामधला, मित्रमंडळींचा कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे असं असेल तर ते मिशन होतं. याच्यामध्ये चॅरिटी पण येते, आपण काहीतरी लोकांसाठी करतो आहे. त्यानंतर आपण काहीतरी चांगलं काम करू शकतो आणि आपल्याला त्याबद्दल मोबदला मिळतो आहे म्हणजे प्रोफेशन, आपलं करिअर असं असू शकतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं, वी आर गेटिंग पेड ॲट द सेम टाईम वी आर सॉल्विंग सम इश्यू व्हॉट द वर्ल्ड नीड्स. जगाला काय पाहिजे ते आपण करू शकतो आणि आपल्याला पैसा पण मिळतो आहे, हे म्हणजे वोकेशन. आता प्रोफेशन आणि वोकेशनमध्ये फरक आहे. मी रिपीट करतो. व्हॉट यू लव्ह, तुम्हाला काय आवडतं आणि तुम्ही काय चांगलं करता म्हणजे पॅशन. तुम्ही काय चांगलं करता आणि तुम्हाला त्याबद्दल पैसा मिळतो म्हणजे प्रोफेशन, आपला व्यवसाय. तुम्हाला पैसा मिळतो आणि तुम्ही काहीतरी जगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय म्हणजे तो म्हणजे वोकेशन. आणि त्यानंतर तुम्ही जगाचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि ते तुम्हाला खूप आवडतं म्हणजे मिशन, तुमच्या आयुष्याचं ध्येय. आता याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण ध्येय, पॅशन, प्रोफेशन, वोकेशन एकाच गोष्टीवर जर फोकस केला तर बाकीच्या गोष्टींचं मध्ये सगळा फियास्को होतो आहे आणि त्यामुळे स्ट्रेस जास्त तयार होतो आहे. लक्षात आलं तुमच्या? प्रोफेशन आणि वोकेशनमध्ये फरक असा आहे की प्रोफेशनमध्ये बेसिकली आपण आपलं शैक्षणिक, आपलं टेक्निकल नॉलेज जे आहे त्याचा वापर जास्त करतो. डिग्री जी आहे ना आपल्या कॉलेजची, शाळेची, त्याचा प्रोफेशनमध्ये जास्त वापर होतो. वोकेशन म्हणजे आपल्या अंगभूत कला ज्या आहेत, आपले जे गुण आहेत, नेतृत्व गुण असेल, कौशल्य असतील, त्याचा वापर आपण करतो तेव्हा ते वोकेशन होतं. ट्रेनिंग दोन्हीकडे मिळतात. प्रोफेशनल ट्रेनिंग वेगळे असतात, वोकेशनल ट्रेनिंग वेगळे असतात. लक्षात आलं फरक? प्रोफेशन आणि वोकेशन हे जे कॉम्बिनेशन आहे ना त्याच्यावर आपलं आयुष्याचं ध्येय ठरतं. आणि इकिगाई म्हणजे हे 4ही ज्या गोष्टी आहेत त्या एकत्र येणं. व्हॉट यू लव्ह, आपल्याला ज्या आवडते ती गोष्ट आपण करतो आहे, आपण ती चांगली करतो आहे, वी आर गुड ॲट इट, आपल्याला त्याबद्दल मोबदला पण मिळतो आहे पैशाच्या स्वरूपात, वी आर गेटिंग पेड फॉर इट. आणि त्याचबरोबर हे सगळं केल्यामुळे आपण समाजामधील आपल्या लोकांसमोरील काही कुठला तरी प्रश्न सोडवतो आहे म्हणजे व्हॉट द वर्ल्ड नीड्स, वी आर डुईंग व्हॉट द वर्ल्ड नीड्स. ह्या 4ही गोष्टी जर एकत्र आल्या देन यू आर सक्सेसफुल. सर्वार्थाने सक्सेसफुल म्हणजे तुम्ही सर्वार्थाने यशस्वी झाला. एलॉन मस्क फॉर एक्झाम्पल, व्हॉट ही लव्ज सॉल्विंग प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ मॅनकाइंड. लोकांसमोरचे इंटरप्लॅनेटरी ट्रॅव्हल, एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर प्रवास कसा करायचा हे त्याला आवडतं. ते खूप चांगल्या पद्धतीने करतो स्पेसएक्सच्या माध्यमातून. त्याला त्याबद्दल पैसा पण चांगला मिळतो आणि त्यामुळं तो माणसाची जी गरज आहे, पृथ्वीच्या बाहेर पडून दुसऱ्या ग्रहावर जाऊन त्याची स्टडी करणं, तिथे राहता येईल काय चेक करणं, हा माणसाची नीड किंवा मानवजातीची नीड, मानवजातीची गरज तो भागवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून तो सक्सेसफुल आहे. ओके, यू गॉट द पॉईंट. व्हॉट यू लव्ह, आपल्याला काय आवडतं, व्हॉट यू आर गुड ॲट, आपल्याला काय चांगलं करता येतं आपल्या वैयक्तिक मतानुसार, व्हॉट यू कॅन गेट पेड फॉर, त्याबद्दल तुम्हाला मोबदला पण मिळू शकतो पैशाच्या स्वरूपात म्हणजे पैशाचा प्रश्न मिटला. आणि व्हॉट द वर्ल्ड नीड्स, तुम्ही हे सगळं केल्यामुळे, या 3ही गोष्टी केल्यामुळे समाजासमोरील, लोकांसमोरील कुठला महत्त्वाचा प्रश्न आपण सोडवू शकतो. हे आहे इकिगाई. आणि ही जपानमधली, ओकिनावामधली जी लोकं आहेत, हे 4 ज्या दिस इज वे ऑफ लाईफ, अशा प्रकारे ते जीवन जगतात. त्यामुळे ते यशस्वी होतात आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य नॅचरली, नैसर्गिकदृष्ट्या 100 वगैरे ते सहज क्रॉस करतात.
आपल्याकडे 70मध्ये आपण बेसिकली 70 म्हणजेच आपलं मेंटेनन्स पिरियड किंवा 50मध्येच आपला मेंटेनन्स सुरू होतो. 60 तर आपण आडवे रिटायर्ड ॲट होम वॉचिंग TV, वॉचिंग न्यूजपेपर. 70 म्हणजे संपलंच. आता फक्त वी आर जस्ट वेटिंग फॉर द मेडिसिन. 5ला एवढे घ्यायचे, 7ला एवढे घ्यायचे, 9ला एवढे घ्यायचे. सो दिस इज वॉट द डिफरन्स इज. इकिगाय शॉर्ट टर्म करिअर मॅपिंगमध्ये हा करिअर म्हणजे पैसा कमावणं हा पार्ट नाही आहे, तो महत्त्वाचा पार्ट आहे. पण करिअर म्हणजे पैसा नाही आहे. लक्षात आलं तुमच्या? याच्यानंतरच्या गोष्टीमध्ये तुम्हाला याच्यापेक्षा जास्त क्लॅरिटी येईल की जे इश्यूज आहेत, आपले जे आयुष्यामधले जे प्रॉब्लेम आहेत, आपल्या आयुष्यामधले समस्या आहेत, त्या का निर्माण होत आहेत. समोर आलेली संधी घेऊन जर तुम्हाला काम करायचं असेल तर तेही करू शकता तुम्ही. पण दर 2 वर्षाला 3 वर्षाला तुम्हाला तुमचं आयुष्य रिइन्व्हेंट करावं लागेल. तुम्हाला नवीन शोध लावावे लागतील, कंपनी चेंज करावं लागेल, इंडस्ट्री चेंज करावं लागेल, नवीन स्किल घ्यावं लागतील आणि हे तुम्हाला आयुष्यभर करावं लागेल. ते करायचं नसेल तर आत्ता राईट सुरुवातीलाच आपल्या प्रवासाच्या सुरुवातीला जर तुम्ही अलाइनमेंट व्यवस्थित केली तर गाडी रुळावरून घसरण्याची किंवा रुळावरून बाजूला जाण्याची किंवा चुकीचा ट्रॅक पकडण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणून करिअर मॅपिंगमध्ये इकिगाय महत्त्वाचा. कुठल्याही 2 किंवा 3 गोष्टी एकत्र आल्या आणि चौथी गोष्ट या 4पैकी आपल्याला काय आवडतं, आपण काय चांगलं करू शकतो, आपल्याला कशाबद्दल मोबदला मिळू शकतो आणि आपण कुठला प्रश्न सोडवतो आहे मानव जातीचा, यापैकी 3 जरी तुम्ही केल्या आणि चौथी गोष्ट मिस केली तर त्याचा परिणाम काय होतो बघूया. व्हॉट आय लव्ह, मला जे आवडतं मी ते केलं, मला ते चांगल्या प्रकारे करता येतं आणि त्यामुळे मी कुठला तरी प्रश्न पण सोडवतो लोकांसमोरचा. पण पैशाचं नाही केलं आपण. तर सुरुवातीला जो आपण राईट साईडला तुम्हाला दिसतोय, टॉप राईट साईडला डिलाईट अँड फुलनेस बट नो वेल्थ, तुम्हाला जो दिसतोय राईट उजव्या बाजूला वर टॉपला डिलाईट अँड फुलनेस बट नो वेल्थ, पैसाच नाही आहे. आपण काय करतोय, आपल्याला आवडते ते करतोय, आपण त्यामध्ये चांगले आहोत आणि आपण कुठला तरी प्रश्न पण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आपण कुठला तरी प्रश्न पण सोडवतो लोकांचा. बट मनी, पैसा नाही आहे. ओके, दॅट इज फर्स्ट पार्ट. दुसरा, आपल्याला आपल्याला आवडते तो करतोय, आपण त्यामध्ये चांगले पण आहोत, आपल्याला पैसा पण मिळतोय. मग प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला जी खंत राहते मनामध्ये की आपण समाजासाठी काहीतरी करू शकत नाही, आपण लोकांसाठी काहीतरी करू शकत नाही आहे. आणि जसं आपलं वय वाढतं तसं ते हे जास्त कारण सोशल ॲस्पिरेशन्स पहिला माणसाला सुरुवातीला करिअरमध्ये पैसा महत्त्वाचा वाटतो. फायनान्शियल ॲस्पिरेशन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन सोशल. आणि नंतर जशी आपण प्रगती करतो तसे सोशल ॲस्पिरेशन्स, समाजामध्ये माझं स्थान, माझा ब्रँड, माझी इमेज, हे जास्त महत्त्वाचं ठरतं. म्हणून व्हॉट आय लव्ह, मला जे आवडतं ते मी करतो आहे, मी त्यामध्ये चांगलं काम करतो आहे आणि पैसा पण मिळतो आहे. पण मला एम्प्टी वाटतं कारण मला युजलेस, म्हणजे आय एम नॉट ऑफ एनी यूज टू द ह्युमॅनिटी, लोकांसाठी मी काय करू शकत नाही, म्हणून ते युजलेस. म्हणून तुम्ही जर पाहिलं लेफ्ट साईड टॉप हा तो फेज आहे. आपण तिन्ही गोष्टी करतो आहे, व्हॉट यू आर गुड ॲट अँड व्हॉट यू आर गेटिंग पेड फॉर. पण वर्ल्ड नीड्स, जगाला काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे ते आपण कव्हर करत नाही. तिसऱ्या पार्टमध्ये मला चांगलं काही एखादं काम करता येतं, त्याबद्दल मला मोबदला पण मिळतो आणि त्यामुळे मी समाजासमोरचा कुठला तरी प्रश्न पण सोडवतो आहे. लेफ्टला बॉटम, लेफ्ट साईडचा बॉटम बघा, मला चांगलं काहीतरी काम करता येतं, त्याबद्दल मला पैसा पण मिळतो आहे आणि त्यामुळे समाजासमोरचा कुठला तरी प्रश्न पण सुटतो आहे. पण मला ते काम आवडत नाही आहे, आय एम नॉट लव्हिंग इट. मी चांगलं काम करतो आहे याचा अर्थ मी त्याला आवडतं असं नाही होत, मी ते स्किल ॲक्वायर पण केलेलं असेल पॉसिबली. मग या केसमध्ये काय होतं, लेफ्ट बॉटम, मी चांगलं काम करतो आहे, त्याबद्दल मला पैसा पण मिळतो आहे आणि त्यामुळे समाजाला फायदा पण होतो आहे, कुठला तरी प्रश्न त्यांचा कुठली तरी समस्या सोडवली जाते, पण मला ते आवडत नाही आहे. त्यामुळे काय होतं, मग फिलिंग ऑफ एम्प्टीनेस, कम्फर्टेबल आहे मी आयुष्यामध्ये पण एम्प्टीनेस आहे, काहीतरी मिसिंग आहे, मला ते आवडतं ते मी करू शकत नाही आहे, ती जी भावना असते ती. राईट साईडला पाहिलं तर काय, मला जे आवडतं, व्हॉट आय लव्ह, मी जे आवडतं ते मी करतो आहे, त्यामुळे समाजाचं काहीतरी भलं पण होतं आहे आणि मला पैसा पण मिळतो आहे. पण ते मला जमत नाही चांगलं, आय एम नॉट गुड ॲट इट, हे मला माहिती आहे. ते काम मी चांगलं करू शकत नाही, मला आवडतं आहे, समाजाला फायदा होतो आहे, मला पैसा पण मिळतो आहे, पण मी त्यामध्ये पारंगत नाही आहे. त्यामुळे काय होतं, एक्साइटमेंट अँड कॉम्प्लिसन्सी, मला तिथे मी उत्साही आहे, पण मला भीती वाटते की अरे हे कधीतरी कोणाच्या लक्षात येईल की हा माणूस चांगलं काम करू शकत नाही आहे, त्यामुळे मला हाकलून देतील किंवा कोणीतरी दुसरा व्यक्ती आणून बसवतील इकडे. म्हणजे आय एम अनसर्टन अबाउट माय फ्युचर. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, मला एखादी गोष्ट आवडते, त्यामुळे मला पैसा पण मिळतो आहे आणि त्यामुळे कुठलं तरी जगाचं काहीतरी भलं पण होतं आहे, पण मी ते काम चांगल्या प्रकारे करू शकत नाही आहे, हे मला माहिती आहे. बाकीच्यांना माहिती होईल मला माहीत नाही, हे मला माहिती आहे. त्यामुळे अनसर्टनिटी माझ्या मनामध्ये राहते की आपल्या घरीचं पुढे काय होईल. आणि हे जे मिसिंग पीसेस आहेत त्यामुळेच आपण दुःखी आहोत. तुमच्या लक्षात येते का, आपण ज्या 4 गोष्टी आहेत त्यातली कुठली तरी एक जर गोष्ट मिस केली, मला काय आवडतं, मी काय चांगलं करू शकतो, मला पैसा कशाबद्दल मिळेल आणि मी समाजासाठी काय करतो आहे, याच्यापैकी एक जरी गोष्ट मिस झाली तरी लोक आनंदी होत नाही आहेत, त्यांचा स्ट्रेस वाढत जातो आहे. लोक ॲक्सेप्ट करतील की नाही ही गोष्ट वेगळी, आपण ॲक्सेप्ट करू की नाही ही गोष्ट वेगळी, पण हे मनामध्ये खंत राहते, मनामध्ये ती नेहमी सल राहते
की आपण हे करायला पाहिजे होतं, आपण हे करता आलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी. हे जे आहे ना, ह्यामुळे लोक अस्वस्थ असतात, यामुळे लोकांचा स्ट्रेस वाढतो, यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची प्रॉब्लेम होतात. म्हणून इकिगाई महत्त्वाचा. ही जी मांडण्याची पद्धत आहे ही जास्त सोपी आहे मगाशी आपण पाहिलं त्यापेक्षा. यामध्ये सरळ क्लिअर कट दिसतं की व्हॉट यू डू वेल आणि व्हॉट यू गेट पेड फॉर इज युअर प्रोफेशन, करिअर. बघितलं, या सगळ्या गोष्टींमध्ये करिअर किती छोटा पार्ट दिसतो आहे. व्हॉट यू डू वेल या स्पेसिफिक क्षेत्रानुसार आपण काय चांगलं करतो आहे आणि आपल्याला त्याबद्दल मोबदला मिळतो आहे म्हणजे करिअर. आपण काय चांगलं करतो आहे आणि आपल्याला काय आवडतं म्हणजे पॅशन. आपण काय चांगलं करतो आहे आणि आपल्याला काय आवडतं म्हणजे पॅशन. आपल्याला काय आवडतं आणि जगाला काय पाहिजे ते म्हणजे चॅरिटी किंवा मिशन, स्वतःचं ध्येय. आपल्याला काय आवडतं आणि जगाला काय पाहिजे म्हणजे चॅरिटी. जगाला काय पाहिजे आणि आणि तुम्हाला पैसा पण मिळू शकेल त्यांची गरज सोडवताना ते म्हणजे वोकेशन. हे 4 गोष्टी आहेत. तुम्हाला लक्षात आलं करिअर किती छोटा पार्ट आहे. आणि हे जर नसेल याच्यामध्ये, मगाशी आपण पाहिलं तसं एखादा पीस, या 4पैकी एक जरी पीस मिसिंग असेल तरी सॅटिस्फॅक्शन, फुलफिलमेंट, कम्फर्ट, कंटेंटमेंट हे जे प्रॉब्लेम आहेत त्याचं हे खूप चांगलं बोलकं उदाहरण आहे. म्हणजे हे जे 4 गोष्टी एकत्र येऊन जे एक वे ऑफ लाईफ जगण्याची जीवनशैली जे होते त्याचं हे खूप चांगलं एक्सप्लेनेशन आहे. मगाशी जे 4 प्रश्न होते, मला जे आवडतं, व्हॉट आय लव्ह, व्हॉट आय एम गुड ॲट, मला चांगलं काम करता येतं, एक व्यवस्थित काम करता येतं. व्हॉट आय एम गेटिंग पेड फॉर, मला त्याचा मोबदला मिळतो आहे आर्थिक. आणि हे सगळं केल्यामुळं व्हॉट द वर्ल्ड नीड्स, त्यामुळे हे सगळं जगाला किंवा समाजाला जे गोष्टी पाहिजेत, त्यांच्यासमोर ज्या समस्या आहेत त्या मी सोडवतो आहे. याचंच हे दुसरं मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांनी दिलेलं आहे. आणि मला हे जे चित्र आहे दाखवण्याचं मुख्य कारण या गोष्टीमध्ये आपण जे करिअर म्हणतो व्हॉट आय एम गुड ॲट अँड व्हॉट आय एम गेटिंग पेड फॉर, ते म्हणजे करिअर. आणि बाकीच्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळे करिअर मॅपिंगचा बट्ट्याबळ होतं थोडक्यात. शेवटी सुरुवातीला बरं वाटतं कारण आपली इमिजिएट 20, 25, 30 वर्षामध्ये लग्न होतं. सुरुवातीला पैसा खूप अर्निंग मनी, सामाजिक दबावामुळे किंवा कौटुंबिक दबावामुळे पैसा कमावणं हा पहिला ऑब्जेक्टिव्ह असतो आपला, विच इज ओके. मी त्याला राईट और रॉंग म्हणणार नाही. पण त्यानंतर पुढे काय किंवा त्याबरोबर पुढे काय, ह्या गोष्टी जर आपल्याला लवकर कळल्या आयुष्यामध्ये तर आयुष्यातला बराचसा तणाव, बराचसा त्रास, बरीचशी हार्टएक, हेडेक, डोकेदुखी हे सगळं कमी करता येईल. आणि त्यामुळे आपलं सामाजिक आणि शारीरिक दोन्ही शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक सगळं स्वास्थ्य व्यवस्थित राहील. त्यासाठी इकिगाई महत्त्वाचा. हे सगळं झालं ठीक आहे, पण आता ही झाली कल्पना, ही झाली आयडिया. आपण लक्षात करून घेतलं की इकिगाई म्हणजे काय. पण त्याचा महत्त्वाचा पार्ट असा आहे की त्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये उपयोग कसा करायचा. कारण हे सगळं थिअरी, कन्सेप्ट, आयडिया वगैरे सगळं, कल्पना वगैरे सगळं ठीक आहे, त्याचा आपण वापर कसा करायचा. याच्यामध्ये साधी गोष्ट आहे फॉर वर्क. याच्यामध्ये सेग्रिगेशन मी सांगणार तुम्हाला कसं करायचं ते. याच्यामध्ये 2 गोष्टी केल्यात. एक वर्किंग प्रोफेशनल जे ऑलरेडी काम करतात त्यांच्यासाठी, आणि जे फ्रेशर आहेत, स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांनी करिअरला सुरुवात केली 1-2 वर्ष त्यांच्यासाठी, अशा 2 मी याच्या सेग्रिगेशन केलेले आहेत. याचे दोन सेग्रिगेशन केले आहेत. पहिलं म्हणजे होमवर्क. हे सगळ्या स्टेप्स, हे सगळे उपाय करायच्या आधी होमवर्क असं आहे की हे जे 4 प्रश्न आहेत, व्हॉट यू लव्ह, तुम्हाला काय आवडतं, मिनिमम 10 पॉईंट्स पाहिजेत मला. अशी असाइनमेंट तुमच्यासाठी आहे. व्हॉट यू लव्ह, तुम्हाला काय आवडतं, याच्यापुढे तुम्हाला 10 गोष्टी लिहायच्यात. आणि या गोष्टी लिहिताना किंतु परंतु लक्षात आणायचे नाहीत. प्रॅक्टिकल त्याला येणारे त्याच्याशी निगडीत प्रश्न विचारायचे नाहीत. समजा मला क्रिकेट आवडतं आहे, मला बॅट घेता येईल का, मला ट्रेनिंग कुठे मिळेल, मला वेळ मिळेल का, मला पळता येईल का, माझी शारीरिक परिस्थिती तशी आहे का. समजा दुसरं उदाहरण असेल, मला रीडिंग खूप आवडतं, मग तेवढा वेळ मिळेल का, मी तेवढा वेळ बसू शकेन का, पुस्तकं कुठली वाचायची, कुठली मला विकत घ्यावी लागतील, कुठली फ्री मिळतील. असे जे अनावश्यक प्रश्न आहेत ते नको आहेत. तुम्हाला काय आवडतं, क्लिअर प्रश्न, क्लिअर उत्तर. कोणाला इम्प्रेस करायचं नाही, कोणाला खोटं बोलायचं नाही, प्रामाणिकपणे उत्तरं द्या. मला कुकिंग आवडतं, मला जॉगिंग करायला आवडतं, मला बागेत फिरायला आवडतं. सिम्पल. बाग कुठे आहे, कुठून आणू, मी कधी जाऊ, हे प्रश्न तसले नाही विचार. साधे प्रश्न, साधी उत्तर मनापासून. तुम्हाला काय आवडतं, पहिला पाठ. तुम्हाला काय आवडतं, पहिला पाठ. 10 उत्तरं कमीत कमी, 10पेक्षा जास्त फॅन्टॅस्टिक. दुसरा प्रश्न, तुम्ही काय चांगल्या प्रकारे करू शकता, तुमचं वैयक्तिक मत. मला काय वाटतं, शेजाऱ्याला काय वाटतं, वडिलांना काय वाटतं, का ऑफिसमधल्या कलिग्सना काय वाटतं. नो, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही चांगले 10 गोष्टी काय करू शकता. परत तेच टर्म्स अँड कंडिशन्स झडणार आपलं आहे. मला क्रिकेट चांगलं खेळता येतं पण माझ्या मित्राला तसं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं हे मला पाहिजे. त्याचे जे परिणाम किंवा त्याचे जे रिपरकशन्स किंवा त्याचे जे इफेक्ट किंवा त्याचे जे बाकीच्यांची मतं नको आहेत.
जर तरच्या गोष्टी नको आहेत. तुम्हाला काय आवडतं, पहिली गोष्ट तुम्हाला काय चांगलं करता येतं असं तुम्हाला वाटतं, मिनिमम 10 पॉईंट्स. तुम्हाला कशाबद्दल पैसा मिळू शकतो मोबदला. तुम्ही जर काम करत असाल तर सॅलरी तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल मिळते. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय केलं तर तुम्हाला पैसा मिळू शकेल. आणि तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्हाला कशाबद्दल पैसा मिळू शकेल. वाय शूड पीपल पे यू. लोक कंपनी किंवा XYZ कोणीही तुम्हाला पैसे का देतील. तुम्ही असं काय काम कराल जेणेकरून तुम्हाला पैसा मिळू शकेल. मिनिमम 10 पॉईंट्स. आणि जगासमोर किंवा समाजासमोर असलेले कुठले 10 प्रश्न तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सोडू शकाल किंवा त्याबद्दल कॉन्ट्रीब्यूट करू शकाल, किंवा कुठले 10 प्रश्न जगासमोर आवासून उभे आहेत असं तुम्हाला वाटतं. सिम्पल. तुम्ही त्यामध्ये काय करू शकाल ही नंतरची गोष्ट आहे. पहिले प्रश्न असे कुठले 10 प्रश्न तुम्हाला लगेच जाणवतात की हे प्रॉब्लेम लोकांसमोर आहेत. हे 10 उत्तरं, 4 प्रश्न 10 उत्तरं प्रत्येकाची, असे 40 उत्तरं मला पाहिजेत कमीत कमी असाइनमेंट्समध्ये. याचं कारण असं आहे की हे सगळं करताना तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत, तुम्हाला स्वतःला उत्तरं शोधायची आहेत, तुम्हाला स्वतःला उत्तरं द्यायची आहेत. आणि हे आल्यानंतर जो आपण जेव्हा आपण सेग्रिगेट करू, त्यांना आपण जेव्हा एका ठराविक पद्धतीने मांडू, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमचा इकिगाय, तुमचं स्वीट स्पॉट कुठे आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला वाटचाल करता येईल. आता तुम्ही जर ऑलरेडी काम करत असाल ॲज आय सेड, तर तुम्हाला लगेच तिथे जम्प करता येणार नाही किंवा लगेच तुम्हाला त्या दृष्टीनं वाटचाल करता येणार नाही. तुमचा वेळ कमी असेल, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर ऑफिसमधून आल्यानंतर किंवा तुमच्या बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळून हे सगळं करावं लागेल. तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्ही डायरेक्ट तुमचं करिअर मॅपिंग जे आहे ते त्या इकिगाय, त्या स्वीट स्पॉट, ते जे काम आहे करण्याचं, जे तुम्हाला आवडतं, तुम्हाला चांगलं करता येतं, ज्याबद्दल तुम्हाला मोबदला मिळेल आणि ज्यामुळे तुम्हाला कुठला तरी प्रश्न सॉल्व्ह करता आहे समाजासमोरचा, ते तुम्हाला लक्षात आलं की त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करू शकता. गेटिंग माय पॉईंट. तर ह्यासाठी 40 उत्तरं पाहिजेत आणि ते 40 उत्तर आपण एक व्यवस्थितपणे मांडल्यानंतर जो स्वीट स्पॉट तुम्हाला मिळतो आहे, दॅट इज युअर इकिगाय, दॅट इज युअर स्वीट स्पॉट, दॅट इज युअर मोजो, दॅट इज युअर सिक्रेट अँड दॅट इज युअर ट्रेजर. ती तुमची खाण आहे, सोन्याची खाण. तर हे माहिती होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या फेजमध्ये आहात, तुमचं वय काय हे महत्त्वाचं नाही आहे. किती जास्त असेल कमी असेल हे एकदा तुमच्या लक्षात आलं की यू जस्ट हॅव टू फॉलो. त्यानंतरचा पार्ट हा फक्त एक्झिक्युशन आहे. प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन, मॅपिंग अँड एक्झिक्युशन. हे मॅप काय करायचं हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी करिअर मॅपिंग टूल आहे इकिगाय. करिअर मॅपिंग करण्याचं टूल इकिगाय आहे. आणि जॅपनीज लोकांचा आपण धन्यवाद मानले पाहिजे की त्यांनी एवढं सुंदर असं करून ठेवलं आहे. त्यांना म्हणजे इकिगाय हे जसं टेक्निक मी करिअर मॅपिंगसाठी धडपडलो तसं त्यांना म्हणजे मला असं माहीत नाही की त्यांनी एक इकिगाय एक सोल्युशन म्हणून याच्याकडे बघितलं असेल, पण ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इव्हॉल्व झालेलं आहे आणि विच इज फॅन्टॅस्टिक, व्हेरी इफेक्टिव्ह. तर होमवर्क तुम्हाला सांगितलं मी, मिनिमम 40 उत्तरं, 4 प्रश्न, 10 उत्तरं, आणि ते नंतर मॅप केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काय चांगलं करू शकता, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला ते केल्यानंतर पैसा मिळू शकेल आणि तुम्ही ते केल्यानंतर समाजाला काहीतरी भलं होईल. ते हे जर 4 केले तर सायकोलॉजिकली तुम्ही कधीही प्रेशरमध्ये नसाल, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही करताय ते तुम्हाला आवडते, त्यामुळे तुमच्यावर स्ट्रेस येणार नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्ही चांगलं करताय, त्यामुळे तुमच्यावर स्ट्रेस येणार नाही. तुम्हाला रिझल्टची काळजी वाटणार नाही. तुम्हाला त्याबद्दल पेमेंट मिळतं आहे त्यामुळे तुम्हाला बाकीचे प्रश्न सतावणार नाहीत, कारण मी पोटाचं काय करू, फॅमिलीचं काय करू, मला समाजामध्ये स्थान कसं मिळेल. आणि तुम्ही त्या समाजासाठी काहीतरी करताय, व्हॉट द वर्ल्ड नीड्स, त्यांचा कुठेतरी समस्या सॉल्व्ह करताय. त्यामुळे जी तुमची सोशल नीड आहे, लोकांनी मला ओळखावं, लोकांनी माझी वाहवा करावी, तुम्ही काहीतरी चांगलं केलं असं म्हणावं, या सगळ्या इमोशनल, या सगळ्या सायकोलॉजिकल, या सगळ्या सोशल, या सगळ्या फायनान्शियल नीड्स, या सगळ्या पर्सनल नीड्स आपण जेव्हा सगळ्या कव्हर करतो तेव्हा तुम्ही सर्वार्थाने यशस्वी होता. हे आहे करिअर मॅपिंग टूल आणि दॅट इज वाय इकिगाई इज द सिक्रेट फॉर्म्युला. इट इज अ ट्रेजर मॅप. ओके, तुमच्याकडे हे 40 उत्तर तयार झाल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे काम करणाऱ्या लोकांसाठी, वर्किंग प्रोफेशनल्स केव्हा जे काम करत नाहीत किंवा कामाची वाट बघतायत किंवा जे ऑलरेडी काम करत आहेत, त्यांनी फक्त स्टार्ट स्मॉल. तुमचा वेळ जो आहे, जो ऑलरेडी एंगेज झालेला वेळ आहे, तो सोडून दिवसा 1 तास किंवा आठवड्याला 4 तास त्या इकिगाय, तो तुम्हाला स्वीट स्पॉट जो मिळाला आहे, तुम्हाला जे सिक्रेट मिळालेलं आहे, त्या दृष्टीने काम करायला सुरुवात करा. रायटिंग असू शकेल, पब्लिक स्पीकिंग असू शकेल, काही असू शकेल. तुम्हाला जे आवडतं, तुम्ही जे चांगलं करू शकता, तुम्हाला ज्याबद्दल पैसा मिळू शकतो आणि हे सगळं केल्यानंतर काहीतरी समाजाला तुम्ही चांगलं देऊ शकता, त्या दृष्टीने काम करायला सुरुवात करा. वर्किंग प्रोफेशनमध्ये वेळ कमी असल्यामुळे दिवसाला 1 तास किंवा असं जसं म्हणालो आठवड्यामध्ये 4 तास द्या, हळूहळू वाढवा ते आणि मुवमेंट सुरू करा. सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्झिशन जे आहे ती फायनान्शियल झाली पाहिजे. मेंटल ट्रान्झिशन होईल, सोशल होईल, फिजिकल पण होईल, पण
तुमचे जे फायनान्शियल ऑब्लिगेशन्स, आर्थिक ऑब्लिगेशन जे आहेत, EMI असेल, खर्च असेल, तो जेव्हा तुम्ही मॅच कराल या सगळ्या इकिगाला वापरून, तेव्हा तुम्ही जॉबपासून मुक्त व्हायला मोकळे किंवा तुम्ही तुमच्या पॅशन एरियावर फोकस करायला मोकळे. ही ट्रान्झिशन ही खूप महत्त्वाची असते. त्याचा पण थंब रूल आहे, मिनिमम 3x. तुम्हाला सॅलरी x मिळत असेल तर तुम्ही हे बाकीचे ॲक्टिव्हिटीज करून जर 3x मिळाले, 10x ॲक्च्युली इज गुड पॉईंट, पण मिनिमम 3x असेल तरच तुम्ही जॉब सोडावा आणि नंतर त्यामध्ये जावं. जर तुम्हाला इकडून मिळणारा पैसा 3x कमी असेल तर जॉब सोडणं हे चुकीचं ठरू शकतं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ही चूक मी केलेली आहे, म्हणून मी हे ते अधिकारवाणीने तुम्हाला सांगू शकतो की जोपर्यंत तुम्हाला जॉबमध्ये मिळणाऱ्या x अमाऊंटपेक्षा बाहेरून या तुमच्या पॅशनला फॉलो करून मिळणारा अमाऊंट 3x मिनिमम नसेल, 10x असेल तर वेल अँड गुड, फॅन्टॅस्टिक. 3x झाल्यानंतरच तुम्ही जॉब सोडण्याचा विचार करा, त्याच्या आधी करू नका. ओके. तर स्टार्ट स्मॉल अँड फॉलो ऑल द स्टेप्स. नंतर ज्यांना, फॉर स्टुडंट्स अँड फ्रेशर्स ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे किंवा ज्यांनी अजून काही चुका केलेल्या नाही आहेत आयुष्यामध्ये करिअर मॅपिंगच्या, त्यांच्यासाठी हे खूप सोपं असेल की त्यांच्याकडे 40 हे उत्तर आल्यानंतर त्यांना लक्षात येईल आपण हे केलं तर आपण एन्जॉय पण करू, आपल्याला ते चांगलं करता पण येईल, आपली कॅपॅसिटी पण आहे आणि आपल्याला त्याबद्दल मोबदला पैसा पण मिळेल आणि आपण त्याबद्दल काहीतरी समाजाला देऊ पण शकू. म्हणजे आपले सगळे ज्या नीड्स आहेत मॅस्लोज हायरार्कीमधल्या, फिजिकल, ॲस्पिरेशनल, सोशल, सगळ्या नीड्स कव्हर होतात आणि त्यामुळे आपण यशस्वी होतो. त्यामुळे आपण पीस ऑफ माइंड, कंटेंटमेंट हे सगळे त्यामुळे येते. तर पहिला फॉर फ्रेशर्स अँड स्टुडंट्स अँड फॉर प्रोफेशनल्स पहिली स्टेप आहे गेट नेक डीप अँड अलाइन युअर करिअर विथ द ट्रेजर मॅप. स्वतःला झोकून द्या. सुरुवातीला वेळ कमी असेल तर वेळ काढा आणि तुमच्या करिअर ट्रेजर मॅपमध्ये तुम्हाला ही सोन्याची खाण सापडली आहे त्या दृष्टीनं काम करायला सुरुवात करा. दुसरी स्टेप, ॲक्सेप्ट हू यू आर, रिलीज युअर सेल्फ. ती जी स्टेप, तो जो ट्रेजर मॅप किंवा तो जो ट्रेजर आहे त्यासाठी आपण केपेबल आहोत का? किंवा काही लोक बरेच वेळा स्वतःशी दे आर नॉट व्हेरी कॉन्फिडंट अबाउट देमसेल्स, दे आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल अबाउट हू दे आर. आपली फिजिकल स्टेटस किंवा आपली मेंटल स्टेटस, आपली फायनान्शियल स्टेटस, आपण ते करू शकू का, असे असंख्य प्रश्न मनामध्ये असतात. पण त्याच्यावर एकच उपाय आहे, जी कंडिशनमध्ये आपण आहोत, आर्थिक, सामाजिक, फिजिकल, शारीरिक, ती ॲक्सेप्ट करा की आपण असेच आहोत. याच्यामध्ये आपले चूक किंवा वाईट असण्याची काही संबंध नाही आणि जे आपल्याकडे आहे त्याच्यावरच आपल्याला बिल्ड करायचं आहे. त्याच्यामध्ये काही मिरॅकल होणार नाही आहे. माझी उंची 5 फूट 6 इंच असेल आणि मला बास्केटबॉल खेळायचं असेल तर मी ती उंची वाढू शकत नाही फिजिकली. त्यामुळे ते अशा अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे मी जो आहे ते मला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि स्वतःला झोकून द्या त्याच्यामध्ये. ते बांधून ठेवू नका की तुला जमणारच नाही, तू असं केलं तर लोक हसतील, मग तू फेल झाल्यावर काय होईल, मग तुझ्याकडे रिसोर्सेस नाही, तुझ्याकडे टाईमच नाही, तुझ्याकडे पैसाच नाही आहे, असं सगळं स्वतःला तुम्ही बांधून ठेवू नका. तुमची जी परिस्थिती आहे ती ॲक्सेप्ट करा. तुमची कंडिशन, फिजिकल कंडिशन, मेंटल कंडिशन, फायनान्शियल कंडिशन ॲक्सेप्ट करा अँड जस्ट गो हेड, जस्ट गो अबाउट इट. नंतर तिसरा पार्ट आहे हार्मनी, इनर अँड आउटर. रिलाय ऑन अदर्स म्हणजे पीस ऑफ माइंड बेसिकली. हार्मनी म्हणजे काय? इनर म्हणजे स्वतःवर अवलंबून स्वतःचा कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम, सेल्फ ॲश्युरन्स, स्वतःबद्दल वाटणारा कॉन्फिडन्स, मी हे करू शकतो. आणि दुसऱ्यांबद्दल वाटणारा कॉन्फिडन्स, आउटर हार्मनी, बी व्हेरी कम्फर्टेबल विथ युअर फॅमिली, अदर्स. अननेसेसरी स्ट्रेन निर्माण करू नका, अननेसेसरी कॉन्फ्लिक्ट निर्माण करू नका. रिलाय ऑन अदर्स. माणूस हा बेसिकली रेसिप्रोकेटिव्ह ॲनिमल आहे. म्हणजे कसं, मी जर समोरच्याशी चांगलं वागलो तो चांगला वागतो, मी जर समोरच्याशी वाईट वागलो तर तो वाईट वागतो. म्हणजे आपण ॲक्च्युली समोरच्या व्यक्तीचा वागणं मिरर करतो. तो जसं वागतोय तर तो जे हावभाव करतो तसे आपण हळू करायला लागतो. बेसिकली हा दिस इज ह्युमन टेंडन्सी, दिस इज ह्युमन DNA. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवायला शिका, तुम्ही दुसऱ्यांबरोबर काम करायला शिका. म्हणजे ते पण तुम्हाला रेसिप्रोकेट करतील, ते पण तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुम्ही त्यांना मदत करा, ते पण तुम्हाला मदत करतील. आणि ही चेन रिॲक्शन आहे. वन्स यू स्टार्ट इट बिकम्स व्हेरी इझी. एकदा तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला ते आयुष्यात जो ती स्वभाव बनून जातो. त्यामुळे वेगळा विचार करायची गरज लागत नाही. त्यानंतर एन्जॉय लिटल थिंग्स अँड सेलिब्रेट स्मॉल विन्स. म्हणजे काय, एका मोठ्या गोलकडे जात असताना आपण डे टू डे याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी करत असतो, स्मॉल स्टेप्स दॅट वी टेक, त्या पण खूप परिणामकारक असतात. आणि आपण जर योग्य दिशेने पावलं टाकत असू तर जे छोटे छोटे विजय आपल्याला मिळतात वेळोवेळी, ते आपल्याला सेलिब्रेट करता आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला मोटिवेट स्वतःला करता येतं. त्यामुळे आपण स्वतःला एनकरेज करतो. त्यामुळे आपण स्वतःला पुढे जाण्याची जी उर्मी निर्माण होते ती त्यामुळे. आपण जर असा विचार केला की सगळं झाल्यानंतरच आपण सेलिब्रेट करू तर बऱ्याच वेळा प्रेशरमुळे किंवा तणावामुळे किंवा ताणामुळे त्या कामाच्या, किंवा आपण फोकस सतत करत असल्यामुळे बऱ्याच वेळा असं वाटतं की नको आता हे बस झालं. तर अशा वेळी आपण हे सेलिब्रेशन असल्या स्मॉल विन्स सेलिब्रेट केल्यामुळे, लोकांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे आपल्याला ते एन्करेजमेंट, मोटिवेशन, इन्स्पिरेशन मिळत राहतं. म्हणून हे सगळं करायचं. आणि पाचवी गोष्ट, बी इन हिअर अँड नाव.
माइंडफुलनेस म्हणजे माझा भूतकाळ माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे आणि माझा भविष्यकाळ मला माहीत नाही आहे. त्यामुळे ओनली थिंग दॅट आय कॅन डू इज नाव. आत्ता जे आहे तेच मला करायचं आहे. त्यामुळे मागचा विचार जास्त न करता आणि पुढच्याची काळजी जास्त न करता जे काय असेल ते ॲक्सेप्ट करायचं आणि कीप ऑन मुव्हिंग. दिट इज इकिगाय. आणि इम्प्लिमेंटेशनचा पार्ट हा आहे की आपल्याला हे 40 उत्तर आपल्याला मिळाले आहेत. स्वीट स्पॉट शोधा आणि त्यानुसार करिअरला त्यानुसार आपल्या योग्य करिअरच्या दृष्टीने वाटचाल करा. मी तुम्हाला म्हणणार नाही जॉब सोडा, त्याचा पण तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. जॉब व्यतिरिक्त 3x आणि जॉब तुम्हाला सुरू करायचं असेल तर हे जे लॉंग टर्म प्लॅनिंग आहे त्या लाईनवर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला 15-20 वर्षानंतर मिडल लाईफ क्रायसिससारखे प्रकार जे होतात, मला हेच करायचं होतं का आयुष्यामध्ये, मग मला अजून काय करायचं आहे का, मग मला फॅमिली प्रेशर, मुलांचे एज्युकेशन, मी आता चेंज करू शकत नाही, मला व्यवसाय करायचा होता पण मी आता इकडे स्टक झालो आहे, मला इथून बाहेर पडता येत नाही, माझे EMIs, माझ्या फिजिकल मला बॉडी साथ देत नाही, मग मी काय करू, मग आय लूज माय पीस ऑफ माइंड, मग ते वर्क लाईफ बॅलन्सचे इश्यू, मग माझं फ्रस्ट्रेशन, देन आय स्टार्ट इफेक्टिंग माय फॅमिली. हे सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी दिस इज अ व्हेरी नाईस वे, यासाठी दिस इज कॉल्ड वे ऑफ लाईफ. इकिगाय इज अ वे ऑफ लाईफ. इकिगाय इज द मोस्ट पॉवरफुल करिअर मॅपिंग टेक्निक दॅट इज पॉसिबल. शॉर्ट टर्म तुम्हाला सांगितलं, लाँग टर्म तुम्हाला आत्ता माहीत झालं आहे किंवा माहिती असेल तुम्हाला. वर्क ऑन इट, लेट अस डू इट. कारण हे याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे जर नाही केलं आपण तर हे जे बाकीच्या समस्या आहेत त्या आपल्याला फेस करायच्या जातात, अशा पण तशा पण. जर हे आपण करू शकलो तर आपल्याकडे ॲटलिस्ट चान्स असेल की आपण यापासून स्वतःला वाचू शकू आणि जास्तीत जास्त प्रगती, जास्तीत जास्त स्थैर्य आणि जास्तीत जास्त समृद्धी आपण आपल्यासाठी आणि समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी निर्माण करू अशी अपेक्षा आहे. थँक्यू.